मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं। बार्गेनिंग करणारा आमचा पक्ष नाही, विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत असंही शिंदे म्हणाले। शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर उपमुख्यमंत्री शिंदेंनी TV9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे। कारण महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे आणि महायुतीला मॅन्डेट दिलेला आहे आणि म्हणून मी सांगतो की मुंबईकरांचा मान सन्मान, मुंबईकरांनी दिलेलं मॅन्डेट आम्ही महायुतीने त्याचा स्वीकार केलेला आहे आणि मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार। महापौर पदाला घेऊन आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, कुठलाही वाद नाही। शिंदेसाहेब मात्र मुंबईमध्ये पाहिलं BMC मध्ये तर जसं भाजपला पसंती दिली मुंबईकरांनी तशीच तुम्हाला देखील दिली, म्हणजे शिवसेनेला देखील दिली। तिथे ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं मॅन्डेट मिळालेलं आहे। अशा वेळेला मग तुम्हाला असं वाटतं का की यामध्ये 50-50चा असा काही फॉर्म्युला असावा, महापौर पद तिन्ही ठिकाणी मग अशा प्रकारे होऊ शकतं का? तुमची बार्गेनिंग पॉवर या सगळ्यामुळे खूप वाढली आहे। बघा, बार्गेनिंग करणारा आमचा शिवसेना पक्ष नाहीये। आम्ही एका विचारधारेने एकत्र आलेलो आहोत। सगळ्या नगरसेवकांना, नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवण्यात आलेलं आहे? बघा, त्या दिवशी आता आमचे सर्व नगरसेवक नव्याने निवडून आले, त्यांचं वर्कशॉप झालं। 5 वर्ष त्यांनी काम अतिशय चांगलं केलं पाहिजे। काही जुने नगरसेवक आहेत ते त्यांना मार्गदर्शन करतील। मी स्वतः काल मार्गदर्शन केलं आणि 5 वर्षाचा कालावधीची संधी मिळालेली आहे। त्या संधीचं सोनं करून एक आदर्श वॉर्ड कसा करायचा, एक आदर्श नगरसेवक म्हणून काम कसं करायचं या बाबतीमध्ये मार्गदर्शन झालं आणि आमचं आता गट फॉर्मेशनचं काम होईल आणि ते आपल्या वॉर्डात जातील। त्यांना आमच्या लोकांवर आमचा पूर्ण विश्वास आहे। लोकांना विरोधक मुद्दाम बातम्या पसरवत आहेत की त्यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांची चिंता त्यांनी करावी, आमच्या नगरसेवकांची चिंता करण्याचं कारण नाही।